तर आता जाणून घेणार आहोत हू दे व्हायरलमध्ये वेगवेगळे व्हिडिओज अगदी झटपट सुरुवात करूयात. सध्या फॅशनच्या नावाखाली काहीही घातलं जातं. कधी जूटचे कपडे तर कधी टॉयलेट पेपरचे कपडे. या ट्रेंडमध्ये आता आणखीन भर पडली ती या तरुणीच्या अनोख्या ड्रेसने. व्हिडिओमध्ये दिसतंय की ही तरुणी चक्क फुग्यांपासून आपला ड्रेस बनवते आणि हे पाहून सोशल मीडियावर युजर्सने या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स दिल्या. काहींनी तिला चायनीज लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. आणि आता तर ह्या पठ्ठ्याला मुलीचे हिल्सच आवडले नसल्यानं त्याने चक्क धातूंचे हिल्स बनवले. हे हिल्स दिसायला जरी चांगले नसले तरी त्याचा उपयोग भारी आहे. हे हिल्स घातल्यावर मुलगी हवी तेवढी उंची वाढू शकते. पण अशा अनोख्या सँडल्स कोण घालेल असा प्रश्न पडला. लहान मुलांचं मन निर्मळ असतं. लहान मुलं अनेकदा असं काहीतरी करतात ज्यामुळे त्यांची निरागसता स्पष्ट अधोरेखित होते. असाच एक लहान मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. या व्हिडिओत लग्न समारंभातला हा व्हिडिओ आहे ज्यात काही लहान मुलं लग्नातील केक कापण्याआधीच खायला लागलेत. आधी एक मुलगा आणि एक मुलगी केकची चव घेतात आणि त्यांना पाहून दुसरी लहान मुलं ही तेच करतात. बघता बघता हे तिघेही जण एकदा नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार त्या केकवरील क्रीम खात आहेत. पण शेवटी केकची झालेली दशा पाहून वर वधू नक्कीच रागवले असतील हे मात्र खरं. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारची लोक बघायला मिळतात. यात बहुतांश वेळा अनेक जण आपल्या सगळ्या सीमा ओलांडताना दिसतात. कधी रागाच्या तर कधी प्रेमाच्या तर कधी कधी केवळ धीटपणाच्या मर्यादा सोडून वागताना लोक पाहायला मिळतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील एक जोडपं एकमेकांच्या प्रेमात इतकं दंग झालंय की आपल्या आजूबाजूला कोण आहे आपण कुठे आहोत याचा त्यांना पूर्ण विसर पडलाय. तुफान गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये रोमांस करणाऱ्या कपल्सचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये भलताच वाद रंगला. लाच सोडली तरी भीती पण वाटत नाही का असाही प्रश्न नेटकरी विचारतात. भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या डान्स स्टेपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. होय, नीरज चोप्राने गुरुवारी मुंबईत इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी खास डान्स केला. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल तर हा मॅशअप व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जो काही मिनिटात तुमचा कंटाळा नक्कीच दूर करेल. यूट्यूब इंडियाने इंस्टाग्रामवर टुमटुम या तामिळ गाण्याचं हिंदी व्हर्जन शेअर केलंय. पण या गाण्यात गायक अक्षय बागला याने श्रीलंकन सुपरहिट गाणं मानिके मागे हिथे चा अप्रतिम ट्विस्टही दिलाय. त्यामुळे तामिळ आणि श्रीलंकन गाण्याचं एक खास ट्विस्ट जे आहे ते नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलंय. एका भारतीय युट्यूबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ इंडोनेशियातील माउंट ब्रोमो इथला आहे ज्या ठिकाणी अनेक पर्यटक आणि स्थानिक देवदर्शनासाठी डोंगरावर चढतात. त्या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ही लोक डोंगरावर चढतात. म्हणजेच इंडोनेशियातील नागरिकही गणेशाची पूजा करतात असं यूट्यूबरने सांगितलं. इंडोनेशियात 141 ज्वालामुखींपैकी 130 अजूनही सक्रिय आणि त्यापैकी एक माउंट ब्रोमो आहे. ब्रोमो पर्वतावर गणपती मूर्ती आहे आणि हे पर्वत गणपती मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली गणेशाची मूर्ती 700 वर्षांपासून आहे असं स्थानिक लोकांचं मत आहे.
तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण भूकंपानंतर काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर भारताने राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान लोकांनी भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ जे ते सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये लाईट बल्ब आणि पंखे घरांमध्ये हलताना दिसतात. मात्र याच दरम्यान आता एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती भूकंप आल्यानंतर घराबाहेर पडण्याऐवजी दारूच्या बाटल्या धरून बसलेला दिसतोय. जेणेकरून या बाटल्या पडू नये हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले. एका महिलेनं पतीला तिसरं लग्न करताना पकडल्यानंतर लग्नाच्या मंडपात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसतं की महिला आपल्या मुलासोबत लग्नाच्या मंडपात पोहोचते. ती वराला म्हणजेच तिच्या नवऱ्याला बोलून कार्यक्रमस्थळी गोंधळ घालते. 1.5 साल के बाद मेरी शादी हुई है 2016 5 फरवरी। फिर आज इसमें 4 साल के बाद ये मेरा शौहर है, मेरे बच्चे का बाप है और वो मेरी जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क सध्या पाकिस्तानात गेल्याचा दावा केला जातोय. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल झालाय, ज्यात एलॉन मस्क पाकिस्तानच्या बाजारात फळं खरेदी करताना दिसतोय. एलॉन मस्क यांना सलवार कमीज आणि कोट घालून पाकिस्तानी लुक मध्ये ते दिसतायत. रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानात फळांची किंमत गगनाला भिडली आणि त्यामुळे आता फक्त मस्क सारखे श्रीमंत लोकच फळं खरेदी करू शकतात, अशी टीका या मीम्स मधून केली जाते. क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएलच्या 16व्या सीझनची तयारी करतोय. सीएसके संघाने चेपॉक इथे एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये प्री कॅम्प सुरू केलंय आणि या दरम्यान महेंद्रसिंग धोनी स्टेडियममध्ये नव्या अवतारात दिसला. चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी स्टेडियमच्या आत खुर्च्या रंगवताना दिसतोय. धोनी हातात स्प्रे पेंट घेऊन पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या खुर्च्या रंगवताना दिसतोय. धोनीचा हा साधेपणा नेटकऱ्यांना भावला असून धोनीचा व्हिडिओ चर्चेत आहे. आई ही आईच असते, मग ती माणसांची असो व प्राण्यांची. आईसारखं निस्वार्थ प्रेम या जगात कुणीच कोणावर करू शकत नाही आणि याचाच प्रत्यय या व्हिडिओतून पाहायला मिळतोय. कोंबडीच्या नवजात पिल्लांना खाण्यासाठी गरुड येताच कोंबडी आपल्या पिल्लांच्या रक्षणाकरता धावून देते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की कोंबडी चक्क गरुडावर हल्ला करण्यासाठी त्याच्यावर धावून जाते आणि हे पाहून पक्षीराज गरुडही घाबरून जातो. एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओने सर्वांची मनं जिंकली. व्हिडिओमध्ये एक कुत्रा खोल खड्ड्यात पडलेला दिसतोय आणि त्याला बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला जातोय. जेसीबीच्या मदतीने कुत्र्याला बाहेर काढण्यात यश आलं असून बाहेर येताच कुत्रा तिथून धूम ठोकतो. माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला. जौ है, चना है, 4 साल से सर पर ही जौ बोआते हैं. आपणच देव आहोत असा गैरसमज बाळगून काहीतरी वेगळं करणारे, वेगळे स्टंट करणारे बंधू बाबा सध्या चर्चेत आहेत. कधी तापत्या तव्यावर बसतात तर कधी अंधश्रद्धेच्या नावाखाली नको ते करतात. असाच एक बाबा पुन्हा चर्चेत आहे. या बाबाने तर चक्क आपल्या डोक्यावर शेतीच तयार केली. बाबाने डोक्यावर गहू आणि चणे पेरले. चमड़ा भी कभी फट जाता है. यहाँ जो ही दिक्कत होता है ब्लड चल देता है. आपके सर, आपके चमड़ी और पानी जी सोते नहीं, बैठे बैठे. सोशल मीडियावर धोकादायक स्टंटचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झालेत. अशातच 4 मुलींचा हा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, ज्या 4 मुली एकाच स्कूटीवर वेगानं जात असल्याचं दिसतंय. यातील समोरून 2 नंबरवर असलेली मुलगी स्कूटी चालवते. कोणत्याही प्रकारच्या सेफ्टीचा विचार न करता अगदी विमानाप्रमाणे वेगात त्या स्कूटीवर प्रवास करतायत. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
पॅरिसमध्ये 42वा जागतिक सर्कस महोत्सव जानेवारी 2023 मध्ये पार पडला. या सर्कस महोत्सवात अनेक अनोख्या कसरती पाहायला मिळाल्या. या महोत्सवातील एका कसरतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात 2 कलाकार मोठ्या आकाराचे कार्टून बॉक्स एकमेकांवर धरत कसरत करताना दिसत आहेत. यात 1-2 नव्हे तर 25हून अधिक बॉक्स एकमेकांवर ठेवत त्याचं बॅलन्स सांभाळत त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं. या महोत्सवात एकाहून एक कसरती बघायला मिळाल्या. बघूयात हा व्हिडिओ. काहीतरी भन्नाट करण्याच्या नादात एका तरुणीची चांगलीच फजिती झाली. थोडं ट्रॅफिक असलेल्या रोडवर तिनं स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण थोडं पुढे जाताच तिचाच अपघात होतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी असे स्टंट आपण करू नये, हा त्यातला धडा म्हणावा लागेल. फ्लोरिडामधील एका जोडप्याचा व्हिडिओ फार चर्चेत आहे, कारण त्यांनी चर्चेत येण्यासारखंच काम केलं. हे जोडपं नदीत बसून मस्त एन्जॉय करताना दिसतंय. तितक्याच त्यांच्या जवळ एक भली मोठी मगर येते, पण मगरीला पाहून ते जोडपं तिथून न उठता त्यांनी चक्क त्या मगरीला आपल्या हाताने खाऊ घातलं. त्या व्यक्तीच्या अगदी पायाजवळ ती मगर येते, पण तो न घाबरता तिला आपल्या हाताने खाऊ घालतो. हे पाहून नेटकरी हैराण झाले असून नक्कीच ही पाळीव मगर असेल अशी शंका व्यक्त केली जाते. फ्लोरिडा हे मगरींचं घर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असंख्य मगरी आहेत, त्यामुळे तिथल्या लोकांना त्यांची भीती न वाटता सवय झाली.